आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल पुनश्च एकदा सर्व दामतकरांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत। चला ऑफिशियल पंचांना विनंती राहील की आपण लगेचच सामन्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत। 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला एक पॉवर प्ले असणार आहे। लक्षात असू द्या 4 षटकांसाठी फिरोज सर केवळ 3 षटकासाठी 15 मिनिटं असणार आहेत आणि जर अन्यथा 3 षटक ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत। इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे आपण या मॅचला सुद्धा फॉलो करू आणि आज पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। दामत चषक 2024 मध्ये सर्व प्रेक्षकांचा पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। जाऊया मॅचच्या दिशेने आणि आज या ठिकाणी पहिला सामना मॅच ऑन। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती शुभम बेलोसे पहिले षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शुभम बॉलिंग ट्रॅकवरती आहेत। पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, चेंडू डॉट आलाय, अक्षरशः डॉमिनेट करत असताना आपण पाहतो फलंदाज स्ट्राइक एंडला सध्या वसीम ठाणगे आणि त्याच्या साथीने गुफरान। सलामीची जोडी मैदानावरती ममदापूर टीमच्या वतीने राईट टर्म राऊंड विकेट। ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये, डीप मिड विकेटला आपण पाहतो शांत क्रिकेट पाहायला मिळेल। कदाचित आज डे नाईट फॉर्मॅटची मॅच आहे आणि अगदी आपण पाहिलं तर हळूहळू आपण नाईट फॉर्मॅट कडे वळतोय, कारण पहिला सामना हा 5 वाजता बरोबर शार्प चालू व्हायला हवा होता आयोजकांच्या माहितीनुसार, परंतु आज पाहुण्यांचं येणं थोडंसं उशिरा झालं आणि त्याच कारणास्तव हा पहिला सामना आपण लेट खेळवतोय। हरकत नाहीये, परंतु आज भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि आज या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला धमाल क्रिकेट पाहायला मिळणार आहे। गोलंदाज सज्जद राऊंड विकेटने हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेन, भरपूर प्रचंड वेगाने चेंडू अष्टरक्षकाकडे चालला आणि याच दरम्यान हा डॉट बॉल पाहायला मिळाला। षटक क्रमांक पहिला हाताळत असताना काय कमालीची गोलंदाजी करतायत इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला। मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा असो, परंतु तो सुद्धा या ठिकाणी घेऊ दिला जात नाहीये। इतकी वेगवान गोलंदाजी आहे गोलंदाज शुभम बेलोसेकडे। राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक मिड ऑफला झेल घेण्याचा प्रयत्न होता। कदाचित थोडेसे मी तर म्हणेन कुठेही सूर्याची किरण नव्हती, काही अडथळा नव्हता नितेश, आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर थोडेसे मागे राहिले आणि हा साधा सोपा झेल कॅरी करण्यापासून मात्र वंचित राहिले। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणारे गोलंदाजांना नेवाळी संघाच्या भूषण बेलोसे आणि सौरभ महाडिक यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू, कारण पहिलाच मॅच पासून
आता बक्षिसांची या ठिकाणी खैरात चालू होते. अजूनही रात्र जायची आहे. पहिले षटक आहे आणि नितेश आमच्या समवेत नितेश तरे ऑफिशियल स्कोरर, कर्जत तालुक्यातील एक नामवंत स्कोरर, नामचीन स्कोरर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. गेली कित्येक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात आणि आज सुद्धा तेवढ्याच दर्जाची स्पर्धा कव्हर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं नितेश तरे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकातील हा पुढचा बॉल शुभम बेलोसेचा पाहायला मिळेल. गुफरान हो, यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. परतावा लागेल कदाचित असं वाटलं की चेंडू पाटला स्पर्श करून सरळ यष्टांवरती आदळला आणि पहिला धक्का लागलाय तो ममदापूर संघाला. फलंदाज बाद. दामत नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे टायटल सॉन्ग ऐकायला मिळेलच, कारण अनेक दर्दी प्रेक्षक, क्रिकेटला धर्म मानणारे प्रेक्षक या विभागामध्ये आहेत. आज आपण मैदानावरती ज्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये पाहतोय, जिथे मात्र सलग प्रत्येक वर्षामध्ये 2 ते 3 मॅचेस तुम्हाला नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. मगाशीच आम्ही पोहोचलो आणि तेव्हा सुद्धा एक आनंदाची बातमी मिळाली की येत्या 15 दिवसात पुन्हा एकदा एक नाईट टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, हरकत नाही. ती चर्चा आपण संपूर्ण रात्रभर करू. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, ज्यामध्ये अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. अद्यापपर्यंत 1-4 ही अवस्था पाहायला मिळते ती ममदापूर संघाची. राईट ओव्हर द विकेट शुभम बेलोसे. हो, आडव्या बॅटने यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ट्रॅव्हल झाला चेंडू. अलॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सेकंडचा कॉल होता आणि या 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतो आणि पहिलं समाप्त सुद्धा झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. जिथे बाद झाला गुफरान, ही मोठी विकेट मिळाली आहे ती जय हनुमान निवाळी संघाला. 6 धावसंख्येवरती 1 बाद. हा धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू 3 षटकार आले तर सन्माननीय अरबाजभाई खोत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ममदापूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाच्या पाठीराख्यांकडून या ठिकाणी पारितोषिक लावली जात आहेत. क्या बात आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण जाऊ. सागर ढोळे बॉलिंग ट्रॅक वरती येतात. 4 षटकांचा सामना आहे. सागर ढोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राइक एंडला वसीम ठाणगे. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 3 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतो इंडिव्हिज्युअल. हो, शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर दिशा पाहिली जाईल, परंतु अत्यंत सुंदर चेंडू होता. अतिशय भेदक मारा म्हणावा लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालेला आहे. अगदी एकाच एंड कडून तुम्हाला ही 4 षटकं फेकायची आहेत. आज आपण पाहिलं तर आज डेरळ दामतकरांच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत आणि हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. कॉट बिहाइंड, वॉट अ कॅच, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व दामद गावाचे आणि त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. आज भरपूर पाहुणे नितेश तरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, कारण मी मगाशी सांगितले की दामद म्हटलं ना तर क्रिकेटला धर्म म्हणणारी माणसं या गावाने दिलेली आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट लगेच मिळाली आहे. आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळेल यावेळेस. ओव्हर पिच बॉल, व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका आपण पाहतो. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, षटकार. आमचे समालोचक आहेत, कारण त्यांना आम्ही ऐकले होतं नेरळच्या स्पर्धेमध्ये. या कबीर भाई, आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. सागर ढोळे ज्याने मात्र कमालीचं षटक सुरुवातीला हाताळलं. यानंतर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडंसं बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये खेळले होते जरूर, परंतु या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक सिंगल धाव मिळतीये. ती बॅटिंग करत असताना ममदापूर संघाला धावांची गरज आहे नितांत. 4 षटकांची मॅच असल्यानंतर शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असं तर धावांसाठी धावपळ करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि आता त्याच धावांसाठी अतिशय संघर्ष करते ममदापूर टीम. ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 2. अगदी आपण पाहतो दुग्ध शर्करा योग तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय क्वालिटी आणि क्लिअरिटी संपूर्ण क्रीडानगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य. आणि आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशाच मॅचेस पाहायला मिळणार आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मला वाटतं की बॉडीवरती आदळतोय. मागे चालला एस्टनच्या पाठीमागे, शॉट फाईन लेग आणि डीप कडून चेंडूला गॅदर केला जाईल. तोपर्यंत लेग बाईसच्या मिळतील 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू आहे. 2 षटकांच्या प्रगतीपथावरती आपण पाहतो. धावांचा जर विचार केला तर अद्यापर्यंत 15 धावा, 15 रन्स. पहिलं सत्र चालू आहे. पहिलं सत्र म्हटलं तर थोडंसं शांत क्रिकेट असतं आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर एक धमाका पाहायला मिळाला. जबरदस्त षटकाराला बॅटिंग करत असताना बबलीच्या बॅटमधून. यावेळेस धीम्या गतीचा बॉल, गती परिवर्तन, थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल यासाठी वाईट बॉल. अबांतर धाव जरूर मिळेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज सागर ढोळेचा. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर अंपायर सिग्नल वाईट बॉल आला. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने 16 रन, 16 धावा धाव फलकावती आहेत. आडव्या बॅटने पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु भन्नाट भरधाव वेगाने हा चेंडू अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे. अगदी आपण पाहतो 2 बलाढ्य संघ आहेत. कर्जत तालुक्यातील 2 नामवंत संघ आणि या 2 नामवंत संघांमध्ये चालू असलेली पहिली लढत आहे. आजची रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. 5 रजनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या संपूर्ण शृंखलामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज खऱ्या अर्थाने पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय तो जय हनुमान नेवाळी संघ आणि दुसऱ्या बाजूला ममदापूर संघ. जय हनुमान नेवाळी संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. त्याच्यावरती ते आता सध्या अंमलबजावणी करतायत आणि प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सोळा धावा धाव फलकावरती आपण पाहतो. 4 रजनीमध्ये आपण या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. दामद चषक 2024. खुरामबाई नजे आज संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा या ठिकाणी सेवा करण्याची संधी त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतात. अक्षय गायकवाड. 4 षटकांचा सामना आहे. सामना थोडासा स्पीडअप करा, कारण ऑलरेडी आपण लेट आहोत. आयोजकांच्या सूचना वारंवार आमच्यापर्यंत पोहोचतात. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस. त्याला मात्र लॉफ्टे ड्राईव्ह करत असताना फटका अप्रतिम पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळतात जरूर आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय बॅटिंग करत असताना बबलू देशमुख.
बबली देशमुखने 2 धावा इथे मिळतील. 18 धावा धाव फलकावती आहेत. धावांची नितांत गरज आहे. 2 धावा धाव फलकावती. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट च्या वतीने आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना अजय चेंडू खाली येतात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील केलंय. फेकी सुरेख पाहायला मिळते ऑन द स्टॅम्प. इथे मात्र धोका होऊ शकतो हो आणि या दरम्यान माघारी परतावा लागेल फलंदाज बाशिदला. 1 मोर विकेट डाऊन. बळणार सांघिक यश. आणि तिसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी होते. अक्षय गायकवाड जे षटक हाताळतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा. मागे चाललाय बॉल. यानंतर होणारा सामना आहे वांगणीगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ लाडिवली याही संघाला विनंती राहील की आपण चालू सामन्याच्या मध्यंतराला टॉससाठी यायचे. प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूंना विनंती राहील की चालू सामन्याच्या मध्यंतराला अर्थातच मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे सीमारेषे लगत आणि इथे आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा इथे भरधाव वेगाने कंप्लीट सुद्धा केल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नासिर. बबली देशमुखला तुम्ही पाहताय जे मात्र 2 धावा इथे सातत्याने एकवट आहेत. त्याला माहिती आहे धावा आपल्या संघासाठी येणे गरजेचं आहे. आल्या ज्याने षटकाराने आपला परिचय दिला ना तोच खेळाडू आता आपल्या संघासाठी तारणहार बनलेला आहे. कारण त्याला माहिती आहे धावा येणं गरजेचं आहे आणि या धावा तो मात्र आपल्या संघासाठी जमवतोय. जिथे सिंगल असेल तिथे सिंगल, जिथे डबल असेल तिथे डबल खेळण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. पुन्हा एकदा यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोर्ड होईल. आणखीन एक विकेट मिळेल. गोलंदाजी करत असताना अक्षय गायकवाडला आणि जय हनुमान नेवाळी संघाला आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय ममदापूर संघाला लागणारा आणखीन एक मोठा धक्का. बबली देशमुख बॅक टू द पॅव्हेलियन. हाला मिळाला. काय जबरदस्त वेगवान चेंडू होता आणि मी तर म्हणेन बबली देशमुखला जागेवरून हळू देखील दिला नाहीये. इतक्या वेगाने हा चेंडू अष्टांवरती आदळलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील होती. किती उत्साह पाहायला मिळाला अपील मध्ये. लेग बाईस फिरोज खान सर सांगतायत आणि इथे मात्र मिळाले एक सिंगल धाव एक्स्ट्राची आणि 3 षटकांचा खेळ सुद्धा संपलेला आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. जय हनुमान नेवाळी संघ काय जबरदस्त गोलंदाजी करतात. पहिले षटक आपण पाहिलं तर शुभम बेलोसेचं ज्याने 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक सागरचं 2 ज्यामध्ये 8 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर अक्षय गायकवाडने हाताळलेलं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. केवळ आणि केवळ 5 धावांचं षटक आहे. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने नितेश तेरे इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी होती. 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय लाईन साठी लाईनमन रेडी राहायचं नेक्स्ट मॅच मध्ये, नेक्स्ट इनिंग साठी. कारण अगदी आपण पाहतोय पिच क्युरेटर जे मात्र आमचे सज्ज आहेत त्यांना देखील विनंती राहील की आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या विकेटची काळजी आपण घ्यायची आहे. पंच सूचना करतायत. फिरोज खान सर असेल, हरेशजी कराळे सर. शेवटचं अंतिम षटक आकाश सरोते हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. चला
या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. वांगणीगाव आणि लाडिवली दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण लगेच आमच्या आयोजकांशी आपण संपर्क करायचे. पहिला बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झालाय. ॲज इट इज व्हाईट बॉल अंपायर कॉल पाहायला मिळाला आणि अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. या अतिरिक्त धावेने 23 धाव संख्येवरती पोहोचलाय तो ममदापूर संघ. किमान आपण पाहिलं तर 4 षटकांच्या मॅच मध्ये 35 ते 40 धावा या तुम्हाला जास्तीत जास्त पाठिंबा देऊ शकतील, परंतु त्यापेक्षा कमी धावा इथे मात्र पूर्णपणे तुम्हाला बाकफट वरती ठेवण्याचा प्रयत्न करतील. एस इट इज व्हाईट बॉल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय. पहिला चेंडू वाईड होता आणि तदनंतर मात्र दिशेमध्ये लाईन मध्ये बदल करण्यात आलेला आहे. फुलटॉस बॉल संपर्क होऊ शकला नाहीये. ही संधी गमावली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणखीन एक खराब चेंडू. -1 अर्थातच बाय वन गेट वन फ्री. या मिळतील फ्रीच्या 2 धावा. अतिरिक्त धावा येत आहेत. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर ममदापूर संघ थोडासा टॉप ऑर्डर जणू काही ढासळली आहे आणि त्यानंतर मिडल ऑर्डरवरती आलेली जबाबदारी ही योग्य रीतीने पार पाडायची आहे. फलंदाज नासिर आणि त्याच्या साथीने आलेल्या रोहन पाल्टीला आपण पाहतोय, रेहान पाल्टीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. बॅटिंग करत असताना ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल, कारण काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. एका 2 मोठे फटके आले तर धावसंख्या चांगली पाहायला मिळेल. जर कदाचित त्या धावसंख्येपासून रोखायचं असेल तर गोलंदाजी नेवाळी संघाला सुद्धा चांगलं करणं भागच पडेल, कारण अद्यापपर्यंत 3 गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. हो, यावेळेस समोर खेळलेत आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्जद. 1 धाव कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. इथे ॲक्युरेट फेकी आलेली आहे आणि आणखीन एक फलंदाजाला माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. ममदापूर संघाला लागणारा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. जयेश पाटील हे 50 नंबरचे आमचे सोनार पाडचे आम्ही त्यांचा नक्कीच आवर्जून उल्लेख करू, कारण त्याबद्दल चर्चा आपल्याला करायची आहे. या मॅच नंतर आपण ती चर्चा करू. षटक क्रमांक 4 चालू आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर एका पाठोपाठ फलंदाज बाद सुद्धा होतात. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 28 धावा धाव फलकावरती आहेत. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिले सत्र चालू आहे. फर्स्ट इनिंग ऑफ दिस मॅच जे हनुमान नेवाळी वर्सेस ममदापूर या 2 टीम मध्ये चालू असलेला हा सामना आपण पाहतो. राजेंद्र भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मालेगाव याच विभागातील ऑफिशियल पंच आहेत. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28. ओ, पुन्हा एकदा आपण पाहतोय गुडलेथ वरून हा चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. लाईन चांगली पाहायला मिळते. या टप्प्यावरती जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर कुठेतरी तुम्हाला त्याचा बेनिफिट जरूर मिळू शकतो. आणि काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आकाश सरोते हा गोलंदाज आहे, त्याला सुद्धा चांगली गोलंदाजी करायची आहे. 2 गो. स्टील 2 गो. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. मिडॉन वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक टप्पा सेकंड बाउन्सला. पुन्हा एकदा आणखीन एक होईल विकेटचं पतन. परतावा लागेल ममदापूर संघाच्या खेळाडूला, अर्थातच नासिर. बॅक टू द तौसिफ, बॅक टू द पॅव्हिलियन.
धावा सुद्धा धावांसाठी अक्षरशः झगडावा लागेल ते ममदापूर संघाला, कारण आता काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 8, त्यानंतर 5 आणि अद्यापर्यंत या षटकाचा विचार केला तर नितेश तेरे आम्हाला सांगतायत एक्स्ट्राची रन्स पकडून आपण पाहिलं तर केवळ 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाचं जे अनुमान नेवाळी संघाच्या कौतुक व्हायला हरकत नाही आहे. काय गोलंदाजी केली आहे. जरी षटकार आपण एक पाहिला बबली देशमुखच्या बॅटमधून तो आला होता सेकंड ओव्हरमध्ये, असं वाटलं होतं की धावांचा वेग वाढेल, परंतु पूर्णपणे धावांवरती अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे. पहिली मॅच तुम्ही पाहता, प्रत्येक मॅचेस तुम्हाला 4 षटकांच्या पाहायला मिळतील. मग या विभागातील असेल कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्ही स्पर्धा पाहतायत. और द विकेट ऑन साइड आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक सज्जद, चिडिया छिप गई खेत में. आणखीन एक फलंदाज होईल बाद, परतावा लागेल बॅट्समन अफजलला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज दाखल व्हायचंय, कारण खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 29 धावा या धावफलकावरती आहेत आणि 30 धावांचं लक्ष्य जे हनुमान नेवाळी संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो याच बेल्ट मधील हे 2 संघ आहेत, नेवाळी आणि ममदापूर. नेरळ शहराला बिलॉंग करणारे 2 संघ आपण पाहतो आणि याच दरम्यान तुम्हाला एक चांगली अतितटीची लढत पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच वांगणी टीम कॅप्टन आणि लाडिवली टीम कॅप्टन. चला टॉस साठी आपण लगेच रिपोर्ट करा. लाडिवली संघाचे कॅप्टन आणि वांगणी संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी लगेच या. प्रत्येक चालू सामन्याच्या मध्यांतराला टॉस होणं गरजेचं आहे. खुरमबाई, लाडिवली वर्सेस वांगणी गाव या 2 संघांदरम्यान आपण टॉस करू. चला 29 धावा धावफलकावरती टॉस आपण करू. 2 टीम आणि 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस देखील करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा ज्या ठिकाणी लाडिवली आणि वांगणी गाव अर्थातच निहार देशमुख यांचा वांगणी गाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः निहार या ठिकाणी उपस्थित आहेत. वांगणी गाव क्रिकेट क्लब वांगणी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वेगळ्या हाफच्या ज्या मॅचेस आपण पाहतो, ज्यामध्ये पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
नमस्कार मित्रहो आणि आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे, ज्यामध्ये दोन बलाढ्य संघ जन्मान निवाळी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ ममदापूर. ज्या ममदापूर संघाने प्रथम खेळत असताना 29 धावा 24 बॉल मध्ये बनवल्या आणि आता 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 30 धावा बनवायचे आहेत विजयासाठी जन्मान निवाळी संघाला. 30 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. हे इक्वेशन घेऊन मैदानावरती सलामीची जोडी दाखल झाली आहे. अजिंक्य आणि अक्षय दोन सलामीवीर खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत. चला मॅच आपण लगेच चालू करू, कारण यानंतर सुद्धा सामना आपल्याला एक महत्त्वाचा घ्यायचा आहे आणि तो वेगळ्या हाफ मधून असणार आहे. दोन मॅचेस सुरुवातीला नितेश तरे हे वेगळ्या हाफचे असणार आहेत आणि त्यानंतर आपला रेग्युलर गट आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला अक्षय गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडला अजिंक्य बेलोसे अशी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. आघाडीचा गोलंदाज गुफरान पोजेकर षटक क्रमांक पहिला हाताळत असताना ममदापूर, दामद, भडवळ हे गाव अगदी हाकेच्या अंतरावरती असण्या कारणाने तुम्हाला भरपूर पाठीराखे पाहायला मिळतील आज ममदापूरच्या पाठीशी सुद्धा. पहिला बॉल यावेळेस पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय पहिला धमाका पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला अक्षय गायकवाडच्या बॅट मधून पार करण्यात आलेला आहे. का बॅटिंग करतात अक्षय गायकवाड. 30 धावांचं लक्ष. कर्जत नेवाळी या परिसरातील संघ आपण पाहतो आणि का बॅटिंग करते जन्मान नेवाळी संघ खेळत असताना द्वितीय सत्रामध्ये धावांचा पाठलाग करते. पहिल्या बॉलवरती ताकद पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेला नजाकत या मिळतील 4 धावा चौकार. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे डॉट बॉलला. आणखीन एक ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉपअप प्ले मध्ये ना पॉपअप पॅक बॅटिंग करायची आहे ती अक्षय गायकवाडला. त्याने मात्र सलामीला येत असताना 2 मोठे फटके दाखवले. त्यानंतर 2 चेंडू डॉट सुद्धा पाहायला मिळाले आणि आता कमबॅक करत असताना गोलंदाज गुफरान पौजेकरला आपण पाहतोय राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पाहावं लागेल क्लीन बोल्ड आणि 2 अगदी आपण पाहिलं तर पायांच्या मधोमधून हा चेंडू निघून गेलाय. सरळ यष्टांमध्ये आदळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अगदी आपण ते चित्र पाहूया पुन्हा एकदा ऑन स्क्रीन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. गुफरान पौजेकरचा हा बॉल ओव्हर द विकेटने टाकलेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय अक्षय गायकवाडला संभ्रमित करणारा आणि पूर्णपणे ब्लॉक कॉल करत असताना आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय. या सन्माननीय तौशिफबाई टिवाळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं दामद चषक 2024 ची स्पर्धा तुम्ही पाहतात आणि
सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं पुनश्च एकदा आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. शेवटचा अंतिम बॉल. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. कौतुक व्हावं लागेल, कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना गोफ्रान पौचेकरचा पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर चौकार आला, परंतु त्यानंतरचं हे कमालीचं कमबॅक आहे. शेवटचा अंतिम बॉल. अक्षय गायकवाड सारखा एक अडसर त्याने दूर केलाय. पाहावं लागेल इथून कमबॅक करेल का टीम ममदापूर. ओ ड्राईव्ह करत असताना पुनश्च एकदा आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. सेकंड धावेसाठी मात्र रिक्स घेतली जात नाहीये, कारण आता एक विकेट नुकताच अक्षय गायकवाड बाद झाल्यानंतर मात्र आता पूर्णपणे जिम्मेदारी आली अजिंक्य आणि सागरवरती. ज्या अजिंक्यने अद्यापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला तडफडत असणारा खेळाडू आता आपण पाहतो सेकंड ओव्हरमध्ये मात्र पहिला चेंडू फेस करणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिली सुरुवात चांगली पाहायला मिळाली. टी फॉर टॅग जशात तसं उत्तर देत असताना प्रत्युत्तर त्याने दिलंय जयहनुमान नेवाडी संघाने, कारण 30 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 11 धावा. टॉस आपण करू. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. लाडिवली संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित होत आहेत. सन्माननीय पटेल भाई यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. 18 बॉल आणि आता 19 ची गरज आहे. टॉस होतोय या ठिकाणी वांगणी गाव वर्सेस लाडिवली या दोन टीमच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल झाला. हेड अँड टेल कॉलचा या ठिकाणी उच्चार जरूर झालेला आहे, परंतु टॉस जिंकला वांगणी गाव या संघाने. निहार देशमुख आम्हाला सांगतात टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी घेतलेले आणि प्रतिस्पर्धी संघ लाडिवली या संघाला आमंत्रण केलं बॅटिंगसाठी. पहिला सामना पाहता क्षणी या ठिकाणी वांगणी गावने घेतलेला डिसिजन अत्यंत सुंदर आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये जयहनुमान नेवाळी संघाने सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षण केलं, ज्यामध्ये धावा चेस करण्यासाठी ते इच्छुक होते. आणि आता या मॅच मध्ये 18 बॉल 19 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. जणू काही बॉल रन इक्वेशन आहे. पहिला बॉल पाहायला मिळाला या ठिकाणी गोलंदाज रेहानचा डॉट बॉल. अकुट टप्प्याचा बॉल. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अंपायर आमच्याकडे वळतात. यासाठी वाईट बॉल. हरीश कराळे सर आम्हाला इशारा करत असताना यम क्रमांक 25 नुसार मात्र वाईट बॉल आणि अबांतर धावेने संघाची धावसंख्या सुद्धा पुढे सरकते. जर आपण ग्राफ पाहिला ना तर इथे मात्र जयहनुमान नेवाडी संघ कुठेतरी मैदानामध्ये आपला दबदबा प्रस्थापित करते. हे सिद्ध होताना पाहायला मिळालंय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. बिस्तामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते अखेर एका टप्प्याअखेर चेंडूला अडवण्यात आलेला. काय जबरदस्त अगदी आपण पाहतो रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला चेंडू एक टप्पा पडत मात्र चेंडूमध्ये चेंडूला गॅदर केला. अफजल त्या ठिकाणी होत्या. कमालीचं क्षेत्ररक्षण. कमालीचं अफजलला माहिती आहे धावा रोखायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतो धावांसाठी प्रयत्न करतोय, परंतु या धावा इथून कशा रोखल्या जातील ही गेम प्लॅनिंग आता ममदापूर संघाला करायची आहे. जबरदस्त मॅच होईल. एका धावेसाठी झगडावं लागतं. अत्यंत सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आपण पाहतोय. याच तालुक्यातील दोन संघ आपण पाहतो आमने सामने खेळतायत. आखो टप्प्याचा बॉल त्याला भिरकावले. जागा बनवली आहे. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिल्यानंतर अगदी गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण आहे. 10 टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता काय जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल षटकार नंतर त्यानंतर आलेला मात्र इथे सिंगलला प्राधान्य दिलंय. थोडीशी खराबपैकी पाहायला मिळते. फंबल होता क्षेत्ररक्षक आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर अजिंक्य आणि त्याच्या साथीने सागरला मिळतोय. 20 धाबा 30 धाबांची गरज आहे.
अर्धा पल्ला या ठिकाणी ऑलरेडी गाठलेला आहे. म्हटलं जातं ना नितेश तरे, वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. बॅटची कडा मागे चालला, बॉल लॉंग स्टॉप एंडला आणि आणखीन एक दर्जेदार चौकार आपण पाहिला. बॅटिंग करत असताना जय हनुमान दिवाळी संघाला मिळतील. या पुन्हा एकदा 4 धावा, चौकार. रियान पाल्टेलसाठी पारितोषिक येते. 3 चेंडू 3 विकेट जर त्यांनी प्रस्थापित केला तर इथे बीमर बॉल आणि आता कदाचित हे पारितोषिक सुद्धा मिळणं कठीण आहे, कारण धावा तिथे आता पुरेशा उरलेल्या नाही आहेत. आणि अद्यापर्यंत आपण पाहिलं तर या अतिरिक्त 5 धावा एक्स्ट्रा, एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 29 धावा स्कोर आर लेवल. एका धावेची गरज आहे दादा आता फक्त. आता इथून काही करिश्मा करू शकत नाहीये ममदापूर संघ. पारितोषिकांची खैरात त्यांचे पाठीराखे जरूर करतात, परंतु त्यांना निराश केलेलं आहे पूर्णपणे ममदापूर संघाने. धाबांचं पाठबळ नव्हतं मी तर म्हणे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एका धावेची गरज आहे आता. मात्र नेवाळी संघाच्या खेळाडूंना माहिती आहे हा सामना सहज सोपा आम्ही जिंकू शकतो, कारण आता 12 चेंडूमध्ये फक्त अवघ्या एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने ही धाव तुम्हाला फार महत्वाची आहे. वांगणी गाव संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या मॅच नंतर लगेचच ते थेट मैदानावरती त्याच्यावरती अंमलबजावणी करतील. निहार देशमुख आज त्याच्या नेतृत्वाखाली संघ दाखल होईल. वांगणी गाव क्रिकेट क्लब वांगणी गाव, आणि त्यांना फाईट करेल लाडिवली हा संघ या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये स्विच हिट, विजय चौकार होईल. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे जय हनुमान नेवाळी संघाने. अवघ्या 13 चेंडूमध्ये हा सामना या ठिकाणी जिंकलेला आणि आपल्या खिशात घातलेला आहे. पहिली या ठिकाणी मॅच ते जिंकत असताना त्या संघाचं पुनश्च एकदा आपण अभिनंदन करू. वेल प्लेड. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय सुलेमान भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. अरफात भाई खोत यांना विनंती राहील की आपल्या शुभास्य आपण आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आमचे नितेश तरे आमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी जाऊया आपण